10वी नंतर काय? आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला। 11वी 12वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटिग्रेटेड बॅच। इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी। सलग 5 वर्षाची 100% निकालाची यशस्वी परंपरा। सिंधुदुर्ग अकॅडमी। आमचे कोर्सेस IIT JEE नीट MHT CET स्टेट बोर्ड। सिंधुदुर्ग अकॅडमीच का? IIT JEE नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा। हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये। शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान, डिजिटल पॅनल, अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर, सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब, सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय। त्वरा करा, प्रवेश सुरू झाला आहे। मर्यादित जागा, प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य। आमचा पत्ता सिंधुदुर्ग अकॅडमी, पुष्पसेन ज्ञानपीठ, मुंबई गोवा हायवे, ओरोस, वाडी हुमरमळा। संपर्क 8007 93 31 86, 91 58 78 83 45, 87 88 10 18 53। फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते। एका दिवसात इंग्लिश बोलायला शिकविणारा अवलिया डॉक्टर महादेव कोकाटे। तोंडाने बोलायच्या इंग्लिशचा जगातील एकमेव क्लास व पुस्तकाचा प्रणेता म्हणजे डॉक्टर महादेव कोकाटे। इंग्लिश भाषेतील कठीण व सोपी वाक्ये 2 ते 15 दिवसात तोंडपाठ करायचा फॉर्म्युला देणारा किमयागार म्हणजे डॉक्टर महादेव कोकाटे। आपलं अख्खं आयुष्य इंग्लिश स्पीकिंगसाठी दे संशोधक, लेखक, शिक्षक डॉक्टर महादेव कोकाटे एक महाराष्ट्रातील महनीय व्यक्तिमत्व। शिक्षक, न्यायाधीश, कलावंत, राजकीय पुढारी आदींना इंग्लिश बोलायचे शिकविले। शिवाय हजारोंना इंग्लिश बोलायचे तंत्र शिकवणारे डॉक्टर महादेव कोकाटे यांच्यासोबत नंबर 1 निर्धार न्यूजचे प्रमुख तथा पत्रकार परेश राऊत यांनी घेतलेली मुलाखत। डॉक्टर महादेव कोकाटे हे वारगाव कणकवली येथील निवासस्थानी आले होते। त्यावेळी मुलाखतीचा योग जुळून आला। पाहूया ही मुलाखत। ॲग्रिकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगुवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था। आमची सांगुवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने, कृषी महाविद्यालय, कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, उद्यान विद्या महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय। संस्थेची ठळक वैशिष्ट्ये: प्रशस्त आणि सुसज्ज इमारत, निसर्गरम्य परिसर, प्रशस्त ग्रंथालय व वाचन कक्ष, मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सोय, सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा, तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय, सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना, खेळाचे मैदान, इंटरनेट व वायफायची सोय, प्लेसमेंटची सुविधा। मग आजच प्रवेश नोंदवा। प्रवेशासाठी संपर्क 9021849525, 8108416150, 7588365872। महाविद्यालयाचा पत्ता मुक्काम पोस्ट सांगुळवाडी, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग। नमस्कार, नंबर 1 निर्धार न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपण आज एका महनीय व्यक्तीशी बातचीत करणार आहोत। भाषेमधले शास्त्रज्ञ ज्यांना आपण म्हणता येईल आणि इंग्रजी भाषेचा प्रसार करण्यासाठी इंग्रजी भाषेचं संभाषण कसं करावं, सहज कसं करावं याविषयी ज्यांचं मार्गदर्शन गेली अनेक वर्ष चालू आहे, अशा एका तपस्वीशी आपण या ठिकाणी आज बातचीत करणार आहोत। डॉक्टर महादेव कोकाटे। नमस्कार। नक्कीच या महादेव कोकाटेंचं नाव घेतल्याबरोबर आपल्याला आठवतं ते इंग्रजी विषयामधलं इंग्रजी भाषा कशी बोलावी, इंग्रजी भाषा सहज चटकन कशी समजून घ्यावी, कशी संभाषण करावं याविषयी मार्गदर्शन करणारा एक मोठा मार्गदर्शक, त्या विषयातला तज्ञ आणि अनेक पुस्तकांचं लेखन करणारा, त्या विषयामध्ये एक संशोधक म्हणून आपल्याला त्यांचं नाव समोर येतं। या डॉक्टर महादेव कोकाटेंशी आज आपण बातचीत करणार आहोत।
योगायोगानं ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचं जे मूळ गाव आहे त्या गावी ते आले आणि त्यांच्याशी आमचा हा योग जुळून आला. त्यांच्याशी बातचीत करण्याचा एरवी ती मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा संपूर्ण देशभराच्या दौऱ्यावरती असतात. आज आपला योग जुळून आला. आज आपण त्यांच्याशी बातचीत करतो. सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतोय नंबर 1 निर्धार न्यूजमध्ये. कोकाटे सर, मला सांगा की आतापर्यंत तुमचा जो अभावाचा जो आहे तो काय काय आहे? किती पुस्तकं तुम्ही आतापर्यंत लिहिली? माझं पहिल्या पुस्तक आहे त्याचं नाव आहे कोकाटे हमखास इंग्लिश. या पुस्तकाने इतका विक्रम केलेला आहे की त्याच्या लाखो प्रती संपलेले. आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की जगामध्ये पहिल्यांदाच मी असं जाहीर केलेलं या पुस्तकाच्या माध्यमातून की इंग्लिश बोलता येण्यासाठी ABCD स्पेलिंग प्रॅक्टिस आणि ग्रामर अजिबात लागत नाही. कारण जर इंग्लंडची लहान मुलं शाळेत जाण्यापूर्वी ABCD स्पेलिंग प्रॅक्टिस आणि ग्रामरशिवाय इंग्लिश बोलू शकतात तर आपण का बोलू शकत नाही? हा माझा संशोधनाचा विषय होता. आणि शेवटी मी अशा निष्कर्षाप्रत आलो. 23 वर्ष संशोधन केलं आणि जगातलं एकमेव कोकाटे इंटरनॅशनल इंग्लिश नावाचं बोलण्याच्या इंग्लिशचं पुस्तक लिहिले. ते पुस्तक शिकल्यानंतर वाचल्यानंतर ज्याला इंग्लिश बोलता येणार नाही अशी व्यक्ती जगामध्ये जन्माला यायची आहे. म्हणजेच हे जगातलं अंतिम पुस्तक भाषा बोलणारं शिकवणार. मी माझ्या संशोधनानंतर असं सिद्ध केलेलं आहे की जगातली कुठलीही भाषा बोलता येण्यासाठी तुम्हाला त्या भाषेतील फक्त 4 गोष्टी याव्या लागतात. त्या 4 गोष्टीची नावं खरं म्हणजे मी कुठे जाहीर करत नाही, पण या माध्यमातून मी प्रथमच जाहीर करतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला पुढे अभ्यासाला त्या दिशेने तुम्हाला जाता येईल. उदाहरणार्थ इंग्लिश जर बोलायचं असेल तर तुम्हाला 4 गोष्टी याव्या लागतात. त्यातली पहिली गोष्ट आहे इंग्लिश शब्द, त्याच्यानंतर प्रत्येक क्रियापदाची 5 रूपं आणि इंग्लिशमध्ये बोलले जाणारे सगळेच्या सगळे वाक्यांचे विविध प्रकार आणि एक वाक्य 10 प्रकारात कसं बदलायचं हे मी त्या पुस्तकाच्या माध्यमातून शिकवलेलं. तर हे पुस्तक फक्त 4 गोष्टीमुळे इंग्लिश बोलायला शिकवतं. त्यात ग्रामर नाही, ABCD नाही, स्पेलिंग नाही, प्रॅक्टिस नाही, तरी पण इंग्लिश बोलता येतं. कारण हा माझा संशोधनाचा विषय आणि तो मी सुरू केलेला आहे. आता मी जो बोलण्याच्या इंग्लिशचा शोध लावला तो डॉक्टर जयंत नारळीकर, जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, यांनी सुद्धा पत्र लिहून मान्यता दिलेली आहे. त्यांचं पत्र या पुस्तकात मी छापलेलं आहे, कारण कुणालाही खरं वाटणार नाही. खरं तर हा म्हणजे तुम्ही म्हणताय तसं एक पुस्तक आपण लिहिलं, पण मला जाणून घ्यायचं आहे की खरा तुमचा जो प्रवास कसा काय सुरू झाला? इंग्रजी ह्या भाषेचं एवढं संभाषण झालं पाहिजे, कारण इंग्रजी ही महत्त्वाची भाषा आहे. इंटरव्ह्यू असेल किंवा संभाषणामध्ये चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये अगदी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती भाषा अवगत असणं आवश्यक आहे. पण त्याचा म्हणजे याचा ध्यास कसा काय तुम्ही धरला? कुठून हे सुरू झालं? साधारण 1982 सालापासून ह्या एकाच विषयाला मी वाहून घेतलेलं आहे. मी 10वीत होतो आणि मला गरिबीमुळे ट्युशन करावे लागायचं. तर त्याच्यानंतर मी BA झालेल्या एका विद्यार्थ्याला शिकवत असताना मला असं दिसून आलं की सुमारे 1 लाख मराठी शब्दांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे जगातल्या एकाही पुस्तकात नाही. उदाहरणार्थ खेळण्यासाठी तुमच्याकडे शब्दच मिळणार नाही. खेळायला तुमच्याकडे शब्दच नाही. खेळायचे शब्द नाही आहे. अशी त्या सुमारे 4 ते 5 हजार क्रियापद आहेत आणि त्या प्रत्येक क्रियापदाचे असे 8-8, 9-9 असे अर्थ तयार होतात. ते मी शोधून काढले. आणखीन एक शब्द मी, आय म्हणजे मी, पण हे आपण 2 मराठी अर्थ त्याचे होतात आणि त्या प्रमाणात ते वापरतो. पण आपल्याला आय म्हटल्यानंतर फक्त मी एवढंच माहिती आहे, पण त्याचा जो दुसरा अर्थ आहे तो मला असा आहे. आणि मला हा शब्द तुम्ही कुठेही शोधला तरी तुम्हाला सापडणार नाही. तर नंतर माझ्या लक्षात आलं की एवढ्या सगळ्या त्रुटी आहेत, म्हणून तर आयुष्यभर शिकून इंग्लिश बोलता येते. आणि सध्या ज्या माझ्याशिवाय
सध्या ज्या लोकांना इंग्लिश बोलता येते ते त्यांच्या टॅलेंटमुळे, ते कुणाच्याही शिकवण्यामुळे नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर तुम्हाला कोणीही इंग्लिश बोलायला शिकवू शकत नाही, कारण ब्रिटिश इंग्लिशमध्ये इंग्लिश बोलायला शिकवण्याची सोयच नाही. कारण ब्रिटिश इंग्लिश ही इंग्लिश लोक मग त्याला इंग्लिश स्पीकिंग म्हणतात. इंग्लिश स्पीकिंगचा अर्थ असा आहे तुमच्या भाषेमध्ये, हाताने लिहायची इंग्लिश म्हणजे रायटिंग इंग्लिश, डोळ्याने वाचायची इंग्लिश म्हणजे रीडिंग इंग्लिश, आणि ग्रामर एवढंच अख्ख्या जगामध्ये लोकांना माहिती आहे. अरे पण ज्या तोंडाने आपण बोलतो त्या तोंडाची इंग्लिश कुठेच नाही आहे. आणि ती इंग्लिश मी शोधून काढली. त्याला 23 वर्ष लागली या बोलण्याच्या इंग्लिशचा शोध लावायला. आणि 23 वर्षानंतर जगाचा इंग्लिश बोलण्याचा प्रश्न संपलेला आहे. आता ह्या जगामध्ये एकही माणूस नाही की ज्याला इंग्लिश बोलता येणार नाही. अट एकच आहे, 4 इंग्रजी भाषेतल्या त्या 4 गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी मगाशी सांगितलेल्या आहेत, त्या शिकायला पाहिजे. बाकी दुसरं काहीही करायची गरज नाही. बरं, सगळ्यात प्रॉब्लेम असा आहे आपला मराठी माणसांचा प्रॉब्लेम काय की अख्ख्या जगभरचा प्रॉब्लेम असा आहे. माझ्या दृष्टीने इंग्लिश बोलता येणं ही एक अत्यंत सोपी आणि फालतू गोष्ट आहे, पण काय बोलणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. कारण जर तुमच्याकडे शब्द भांडार नसेल, प्रत्येक मराठी शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला इंग्लिश बोलताच येणार नाही. बोलाल पण कशाला काय म्हणते इथे अडणार. म्हणजे ज्याचं इंग्लिश चांगलं, कोणाला म्हणतो मी चांगलं, की ज्याला दुसऱ्याचं बोलणं समजतं किंवा वाचलेलं समजतो तो माझ्या दृष्टीने हुशार. त्याला इंग्लिश बोलता नाही आलं हा त्याचा दोष नाही, हा इंग्लिशचा दोष आहे. पण तो माझ्याकडे आला की 1 तासात तो माझ्याकडे शिकतो आणि इंग्लिशचा मास्टर होतो. माझ्याकडे शिकणारा प्रत्येक व्यक्ती ही इंग्लिश बोलायला शिकवणारी टीचर होऊ शकते. हे जे इंटरनॅशनल पुस्तक त्या नावाचा मी उपयोग केलेला आहे, कोकाटे इंटरनॅशनल इंग्लिश. इंटरनॅशनल इंग्लिश याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जगातल्या 8000 भाषा जर बोलायला शिकायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला ह्या पुस्तकाशिवाय पर्याय नाही. म्हणून या पुस्तकाचं नाव इंटरनॅशनल ठेवलेलं आहे, देशी नाही आहे. कारण जगातल्या तुम्हाला चिनी शिकायचं आहे हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन, जपान शिकायचे हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन करेल. जगातली कुठलीही भाषा शिकायची असेल तर तुम्हाला या पुस्तकात कशामुळे बोलता येतं हे तुम्हाला यायला पाहिजे. तर 4 गोष्टी, चिनीची शिकायचं चिनीमधल्या 4 गोष्टी यायला पाहिजे, जपान शिकायचं जपानमधले शब्द यायला पाहिजे, जपानमध्ये क्रियापदाचे 5 रूपे यायला पाहिजे, जपानमध्ये बोलली जाणारी सगळीच्या सगळी जपानी वाक्यांचे प्रकार यायला पाहिजे आणि एक वाक्य 10 प्रकारात बदलता यायला पाहिजे. तर तुम्ही जगातली म्हणजे जपानी भाषा मराठीसारखं बोलू शकतो. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जगातली कुठलीही परकी भाषा म्हणजे हिंदी असेल ही आपल्या दृष्टीने परकी आहे. जगातली कुठलीही भाषा जर तुम्हाला बोलायची असेल ना तर ती मातृभाषेतूनच शिकावी लागते. कारण मातृभाषेमध्ये आपलं सगळं तयार असतं, कशाला काय म्हणतात ते आपल्याला कळतं. पण इतर इंग्लिश इंटू इंग्लिश हे संपूर्ण चुकीचं आहे. तो आता मी आज सकाळी एका व्यक्तीला भेटलो आणि म्हणजे एका मुलाला मी सांगितलं, त्याने मला हे दाखवलं, इंग्लिश मीडियममध्ये तो मुलगा जात होता आणि त्याने त्याला पाठ करायला शब्द दिलं. मी म्हटलं पॅरटचा अर्थ काय, शब्द वाचतोय तो पण पॅरट काय हे त्याला माहिती नाही, कारण त्याला मराठीच येत नाहीये. मराठीतून त्याला मी म्हटलं पोपट, हा तू पोपट काय म्हणजे पोपट म्हटलं तर त्याला कळतं. म्हणजेच काय की तुम्हाला मराठीमध्ये जी भाषा येते त्या भाषेला प्रतिशब्द काय हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत आता हे सगळे जातं हे पोपट पंछी आहे, डोक्यामध्ये काही नाही, त्यांचे अर्थ येत नाही. मग त्यासाठी त्यांना कित्येक वर्ष घालायला लागते, तेव्हा हळूहळू कुठे त्यांना तो विषय समजायला लागतो. आता माझ्या दृष्टीने हे जर पुस्तक एखाद्या आईने आपल्या तान्ह्या मुलाला शाळेत जाण्यापूर्वी शिकवलं तर ते मूल शाळेत जाण्यापूर्वी मराठीप्रमाणे इंग्लिश सुद्धा बोलू लागेल. त्यामुळे तुम्हाला इंग्लिश मीडियमची अजिबात गरज भासणार नाही.
तर माझं सगळ्यांना एक सांगणं आहे की तुम्ही इंग्लिश किती पण शिका किंवा हे तुम्ही जोपर्यंत शब्द भांडार पाठ करत नाही ना तोपर्यंत तुम्ही पुढे काही प्रगती मी तुम्हाला एका तासात शिकवलं की तुम्ही पुस्तक वाचून सुद्धा एका तासात शिकू शकता. पण शब्द भांडार याच्यात काही शब्द भांडार नाही, याच्यात सगळी वाक्यच आहे. मराठीमध्ये साधारण आनंदाची तुम्हाला सगळ्यांना गोष्ट सांगतोय, मराठीमध्ये काय किंवा जगातल्या जवळजवळ सगळ्या भाषेमध्ये सुमारे 101 वाक्यांचे विविध प्रकार आहेत. इंग्लिश आणि मराठी 100 वाक्यांचे प्रकार तोडपाठ केले की तुम्ही इंग्रजीतले मास्टर झाला. जगातल्या कुठल्याही मराठी इंग्लिश बोलणाऱ्या माणसाबरोबर तुम्ही बोलू शकता. पण प्रॉब्लेम कुठे अडणार आहे? शब्द भांडार. आणि त्याला मी काय करू शकत नाही, कोणीच काय करू शकत नाही, तुम्हालाच करायला पाहिजे. तर हेच जर शाळेने प्रत्येक धड्याच्या मागे त्यांना येणारे धड्याच्या शब्द धड्यामध्ये येणारे शब्द ते जर त्यांना पाठ करायला सांगितले, त्यांच्याकडून त्यांना अर्थ सांगितले तर अतिशय सोपा प्रकार होणार. माझा असा दावा आहे की ह्या पुस्तकामुळे 5वीतला विद्यार्थी MA लेवलचं इंग्लिश मिडियमपेक्षा बिनचूक इंग्लिश बोलू शकतो. आता तुम्हाला असं दिसेल इंग्लिश मिडियममध्ये शिकलेले BA MA झालेले लोकसुद्धा त्या लोकांना सुद्धा ह्या पुस्तकातल्या ज्या यादीमध्ये जी वाक्यरचना आहे ना ती त्यांना येत नाही. आणि इंग्लिशमध्ये टीचर झालेले जे शिक्षक टीचर्स शिकवतात ते सुद्धा माझ्याकडे इंग्लिश शिकायला येतात. म्हणजे ते काय शिकवतात आता दोष मी त्यांना देणार नाही. त्यांना जगाने जी हे घालून दिलेले मर्यादा घालून दिले त्यांना माहीतच नाही ते काय करणार ते. आता तुम्हाला धक्कादायक गोष्ट सांगतो की खुद्द इंग्रजांना ज्यांची मातृभाषा इंग्लिश आहे त्या खुद्द इंग्रजांना इंग्लिश कशामुळे बोलता येतं हे माझी शिकवणी त्यांना घ्यावी लागणार आहे. कारण याचा इंग्लिशचा इतिहास असा आहे, इंग्रजांनी अशिक्षित इंग्रजांनी जेव्हा ते अशिक्षित होते भाषेचा शोध लागला नव्हता ते आपल्यासारखे ते अशिक्षित होते. मग त्यांना स्वतःला साक्षर करण्यासाठी त्यांनी ABCDचा शोध लावला. त्याच्यानंतर पुढच्या लोकांनी शब्द एकत्र करून शब्दांचा शोध लावला आणि त्याच्यानंतर शब्द आले की वाक्यरचना झाली आपोआप आली. शब्द पुढे पुढे ठेवले की वाक्य तयार होतात. मग अशा तयारीने हे तुमचं भाषा तयार केली गेली. म्हणजे अशिक्षित इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी लिहिण्याची इंग्लिश आणि वाचण्याची इंग्लिश तयार केली आणि त्याची कालांतराने पुस्तकं निघाली आणि हीच पुस्तकं जगभरच्या शाळांमध्ये जिथे इंग्लिश शिकवतायत तिथे शिकवतायत. त्यामुळे सगळ्यांना इंग्लिश लिहिता येते, सगळ्यांना इंग्लिश वाचता येते, अर्थ कळला नसला तरी येते, पण मोठं थोडं लिहिता येते. कारण जोपर्यंत तुम्हाला संपूर्ण बोलता येत नाही तुम्ही लिहूच शकत. जे काय बोलतोय ते तुम्ही मराठी बघा सगळं मराठी येतं तुम्हाला, मग इंग्लिश काय येत नाही, बोलता येत नाही. बोलता आल्याशिवाय तुम्ही लिहू शकत नाही, वाचता येईल. अर्थ का जर त्या शब्दांचा अर्थ असेल तर तुम्हाला अर्थसुद्धा कळेल. सगळ्यात अडचणी इथेच आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की कुठली भाषा शिकायची असेल तर पहिल्यांदा मातृभाषा. माझं ध्येय असं मला मराठी भाषा वाचवायची, मराठी शाळा टिकवायचे. त्यासाठी महाराष्ट्राचा इंग्लिश बोलणारा मला इंग्लंड करायचा आहे. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, कुठलाही विद्यार्थी कोणी पालक आपल्या मुलांना इंग्लिश मिडियममध्ये घालणार नाही. आणि त्यामुळे मराठी भाषेचं संवर्धन होईल, मराठी शाळा वाढतील आणि मराठी संस्कृती टिकेल असं माझं भविष्याचं प्लॅनिंग आहे. निश्चितच स्वरूपात जवळजवळ 40-42 वर्ष त्यांनी इंग्रजी या विषयासाठी संशोधन केलं आणि अनेक विद्यार्थी घडवले, अनेकांना शिक्षकांनाही त्यांनी धडे दिले. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आता बोलण्यावरून एक गोष्ट जाणवली की इंग्रजीसारख्या आंतरराष्ट्रीय भाषेवरती जी भाषा इंग्रजांची होती किंवा अनेक देशामध्येच ती भाषा मान्यता आहे त्या भाषेला, त्याचं संशोधन आणि त्याच्यावरचं जे पुस्तक आहे ते पुस्तक आपल्या मराठी माणसानं लिहिलं याच्यासारखा अभिमानाची बाब कुठली नसणार. आपण पुढे जातो या चर्चेमध्ये.
ठिकठिकाणी आपले कार्यक्रम झाले, तो काय आवाका होता, कुठपर्यंत आपण कार्यक्रम घेतलेले आहेत आणि कोणकोणते पुरस्कार वगैरे मिळाले आहेत आपल्याला? एक लक्षात घ्या, दुर्दैवाने मला पुरस्कार मिळालेले नाही फारसे, कारण मी कधीही कुणाकडेही अर्ज केलेला नाही. पुरस्कार केव्हा मिळतात, जर तुम्ही अर्ज केला तर तुमचा पुरस्कार मिळतो. तर मी कोणाकडे अर्ज केले नाही. मी सांगतो माझं कार्य बघा, तुम्हाला जर पटलं तर मला पुरस्कार द्या, जे काय करायचं असेल ते. तर त्यातल्या त्यात म्हणजे हे सगळं माझं बघून मला माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा पुरस्कार असा होता की डी प्रशांत नावाचं एक पुरस्कार आहे. तो माझं हे शैक्षणिक कार्य बघून त्या संस्थेने मला दिला आणि तो त्यावेळेच्या शिक्षण मंत्र्यांनी म्हणजे राजेश टोपे त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार देण्यात आला आणि जालना शहरामध्ये माझा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. त्याचे फोटो वगैरे किंवा बातम्या वगैरे संपूर्ण ह्याच्यात जालना शहरातल्या वर्तमानपत्रामध्ये आलेले होत्या. आणि तसे माझे सत्कार अनेक ठिकाणी झाले. म्हणजे उदाहरणार्थ मुंबईच्या महापौराने माझा सत्कार केला आणि आमदारांनी केले. तसे ते महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी हे झालेले सत्कार झालेले. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेव्हा मी तरुण होतो, आता माझं वय 84 आहे, तरी पण मी सुदैवाने अजून ॲक्टिव्ह आहे. मी आता सिंधुदुर्गात आलेलो आहे, पण तो एकटाच आलोय म्हणून माझ्यासोबत नव्हतं. कारण मी काय म्हटलं की उपरवाले की मेहरबानी, त्याप्रमाणे मी अजून धष्टपुष्ट आहे, म्हणायला हरकत नाही, प्रवास एकट्याने करू शकतो. पण जेव्हा मी तरुण होतो तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मी आणि माझे जे शिकवण्याचे कार्यक्रम व्हायचे ना ते नाट्यगृहामध्ये होते. म्हणजे टिळक स्मारक, दादर, शिवाजी मंदिर असे मोठमोठ्या नाट्यगृहामध्ये होते. त्यावेळेला हाऊसफुल कार्यक्रम चालायचे मध्ये. पण नंतर मग ते दुसरे लोक जे आले त्यांनी माझ्यावरती मात केली असं मी प्रांजळपणे कबूल करतो की त्यांनी पुस्तकं संपवण्यासाठी मोठमोठ्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावरती अगदी त्याची फुल जाहिरात आणि त्यामुळे त्या मी पुरा पडू शकलो नाही आणि मग मी मागे पडलो त्या गोष्टीने. तरी पण ठीक आहे, तर जे आपल्या मी त्याला हे असं म्हणतो, जे आपल्याला नशिबात लिहिलेलं आहे तसंच ते घडणार आहे. बरोबर आहे की नाही? तर तसे त्याप्रमाणे घडत गेले आणि आता कदाचित माझा पुन्हा सूर्योदय होण्याची शक्यता आहे. विविध आपण पुस्तकं लिहिली, त्याचबरोबर आपण प्रवास देखील केला. आपलं म्हणजे हे सगळं कार्य जे आहे ते थक्क करणार आहे. इंग्रजी सारख्या विषयामध्ये तुम्ही जे काम केलेलं आहे ते पण थक्क करणार आहे. आणि तुम्ही म्हटलात की त्याच्यानंतर या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी स्पर्धा देखील झाली. त्या स्पर्धेतही तुम्ही तुमचं नाव टिकून ठेवलं आणि अशा इंटरनॅशनल इंग्लिश सारख्या पुस्तकांचा त्यातून उदय झाला. आणखी काही किस्से तुम्हाला सांगता येतील का की या तुमच्या प्रवासामध्ये तुमच्या अविस्मरणीय राहिले? काय सांगावं म्हणजे माझ्या दृष्टीने एक असा होता, म्हणजे जेव्हा मी प्रवासाला जातो आणि तिकडे राहावं लागतं रात्रीचं कार्यामध्ये तर राहावं. तर जेव्हा नागपूरला मी गेलो आणि तिथे पंजाबराव देशमुख नाट्यगृह आहे सभागृह, तर त्या सभागृह हाऊसफुल होत होते. त्यावेळेला त्या फी असायचे 20 रुपये 30 रुपये असे, त्यामुळे तो काय प्रॉब्लेम नव्हता. तर माझी अशी सवय आहे की मी कुठे गेलो ना तर शक्यतो हॉटेलमध्ये राहत नाही. मी कुणाच्या विद्यार्थ्यांच्या कुणाच्या तरी याच्यात राहतो, घरी जातो, कारण ते मला बोलवतात. तर पहिली जी सुरुवात झाली ना ते मी तुम्हाला सांगतो. तर म्हटलं अशी कल्पना पण लढवायची. त्या हॉटेलमध्ये गोळे विद्यार्थी चहा नुसते सह्या घ्यायला लाईन लागते नुसती वगैरे, आणि मला नको नको म्हणावं लागतं. म्हणजे थांबवतो, बस झाला, हात दुखायला लागले, सह्या घ्यायला कारण ऑटोग्राफ तिथे. तर तिथे मी एक हे केलं, मी त्या कार्यक्रमाचा विचारलं की आज मी कुणाच्या घरी येऊ. अट एक आहे, मुलीने फक्त सांगायचं. तर सगळं चुडी कॅप झाले, गप्प राहिले, कारण मुली तसं डेअरिंग करू शकत नाही. पण एक मुलगी उभी राहील, सर तुम्ही माझ्या घरी या.
मी असं बघितलं, तरुण पोरगी होती. म्हटलं मी तुझ्या घरी येऊ आणि मला तिकडून हाकलून दिलं तुझ्या आईवडिलांनी तर? सर तुम्हाला माहिती नाही की तुम्ही कोण आहात. उलट ते म्हणाले माझे आई वडील, त्यांना तू विनंतीच कर आमच्या घरी येण्याची. तर मग काय, मी म्हटलं नक्की, तुझं नक्की. बघा माझा अपमान होता का म्हणे, तुझ्यावर येतो. कारण मला माझ्या विद्यार्थ्याला घरी राहायचं. आणि मग तो कार्यक्रम झाला. म्हणजे मी तिच्या घरी गेलो आणि तिने इतकं माझं प्रचंड त्या लोकांनी स्वागत केलं की तिच्यावर सोडले. नंतर इकडे एका ठिकाणी मी होम ट्युशन त्याला म्हणतो, घरी जाऊन शिकवायला जात होतो. तर त्या माणसाने काय केलं, आपल्या नातेवाईक जेवढे लोक होते त्या सगळ्यांना बोलवलं. आपल्याकडे फार मोठी व्यक्ती आहे ना. आणि त्याने काय केलं, घरात आजूबाजूला अंगणामध्ये सगळी रांगोळी काढली. मी येणार म्हणून, आणि सगळं स्वागत वगैरे असं सगळं लिहिलं. आणि मी असं मला काही आश्चर्य धक्काच होत होतो. वेळाचा चक्क आरती करतात ना, ती माझी आरती केली त्यांनी. हा माझा आयुष्यातला सगळ्यात असा अविस्मरणीय क्षण होता. आणि तो सुदैवाने वसईतलाच माणूस होता. असे काही म्हणजे काही व्यक्ती जे आहेत, ते नावाजलेली व्यक्ती पण मला भेटले असतील, इंग्रजी शिकायचं आहे, असे काही भेटले का कोणी? आता ते काही तुम्हाला सांगतो, नावं काय घेता येणार नाही. बरोबर. पण काही लोकांनी परमिशन दिलेले ते सांगतो. मी 5 मंत्र्यांना शिकवलेले. त्याच्यामधला एक व्यक्ती अशी आहे की त्यांना सांगितलं तुमचं नाव मी जाहीर करू का, त्याचा मला फायदा होणार आहे. त्यामुळे बिझनेस लपवायचं काय त्याच्यात. ही खरी गोष्ट आहे की मी तुमच्याकडून इंग्लिश बोलायला शिकलो. लपवण्यासारखं काहीच नाही. मग त्याचं ते नाव आहे गुलाबराव गावंडे. हा मंत्री होता. आणि माझ्या आयुष्यातला तो दिलदार मंत्री. असा मंत्री मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये पाहिलं नाही. 5 मंत्र्यापैकी बाकी सगळे मंत्री पैसे वगैरे घ्या, बाकी ठीक आहे, सगळं नाव घ्यायला तर देत नाही. त्यातला एक मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण लक्षात घ्या मी काय, मी कुणाकडेही पैसे मागायला किंवा माझं काम करायला गेलो नाही. माझं एक असं ठरलेलं होतं की माझ्याकडे इतकं काय आहे, पॉवर आहे ना, की एका महिन्यामध्ये मी कोटी रुपये कमवू शकतो. अरे हे मला काय देणार आहे. आता घडली नाही गोष्ट, आतापर्यंत ती गोष्ट सोडून दे, कारण ते लोकांचा दोष आहे. माझ्या बाबतीत असं घडणार की बोलण्याच्या इंग्लिशचा शोध लावला. जो युग प्रवर्तक संशोधक असतो ना, तो मरणोत्तर अमर होतो. म्हणजे मी मेल्यानंतर सगळे लोक म्हणणार आहे की जे कोकाटेंनी लावलेला शोध खरा आहे. इंग्लिश बोलण्यासाठी हा पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. पण माझा प्रयत्न असा आहे की जिवंतपणी मला माझं स्मारक तयार करायचं. आता 2 वर्षापासून प्रयत्न चालू आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कोकाटे इंग्लिश क्लासेस सुरू करायचे आणि तिथल्या त्या एरियामधल्या लोकांना ट्रेनिंग द्यायचं आणि सांगायचं तुम्ही तिकडे शिकवा. कारण मी सगळीकडे का पोचू शकत नाही. बरोबर. तर ही योजना लोक घाबरत आहेत, शिकवायला घाबरत आहेत. खरं म्हणजे इंग्लिश बोलायला शिकवण्या इतकी फालतू गोष्ट मी कुठलीच नाही. कारण मला 100 वाक्य पाठ केली की झाले तुम्ही टीचर. त्यांना काय वाटतं, हे इंग्लिश आणि आपण शिकलेली त्याचं सेम असणार. हा माणूस काय, एक मराठी माणूस कसला शोध लावतो इंग्लिश. इंग्लिशचा शोध लावायचं नसेल तर तो इंग्रजांनी लावायला पाहता. पण त्यांना मी सांगतो रे बाबा रे, संशोधक हा अंगुठे छाप सुद्धा असू शकतो. त्याला शिक्षणाची गरज नाही, वातावरणाची गरज नाही, त्याच्या घरच्या बॅकग्राऊंडची गरज नाही. फक्त का, हा एक प्रश्न त्याला उत्तर नाही. हे असं का, त्या असं काच्या याच्यामध्ये संशोधन तुम्हाला करेल. आता मला ते तुम्हाला आश्चर्य वाटेल, इंग्लंडची लहान मुलं शाळेत जाण्यापूर्वी ABCD स्पेलिंग प्रॅक्टिस आणि ग्रामर शिवाय इंग्लिश का बोलतात, ह्याचं शास्त्रीय कारण शोधून काढायला मला 23 वर्षे लागली. आता मी तुम्हाला सगळ्यांना कोणाला विचारलो, ते प्रेक्षकांना विचारलं काय काय कारण आहे,
तर हे इच्छा सगळे सांगणार आहेत. इंग्लिश त्यांची मातृभाषा, घरात इंग्लिश, शाळेत इकडे इंग्लिश इकडे, म्हणून ते जसं आपण मराठी बोलतो तसं. खरं म्हणजे आपण मराठी बोलतो का हे सुद्धा कोणाला माहिती नाही. सगळे म्हणतात मराठी माझी मातृभाषा आहे, घरात मराठी, शाळेत मराठी, इकडे मराठी तिकडे मराठी, म्हणून मी मराठी बोलतो. पण हे अशास्त्रीय कारण आहे. तुमच्या बोलण्यामुळे तुम्ही मराठी कळलं तुम्हाला, मी ह्या गोष्टी तुमचं म्हणणं आहे, ह्या गोष्टी शिकून त्याला इंग्लिश मराठी बोलता आलं तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी म्हणतोय की मी मराठी का बोलतो. आता ऐका मराठी का बोलतो मी. आणि मी ज्या गोष्टीमुळे मराठी बोलतो त्या गोष्टी जगातल्या 800 कोटी लोकांना जर शिकवल्या तर 800 कोटी लोक मराठी बोलणार. म्हणजे मी जे बोलतो ते प्रूव्ह करून दाखवतो. मग मी मराठी का बोलतो ऐका. पुन्हा तेच उत्तर आहे जे 23 वर्षानंतर मला सापडलेलं आहे. मी मराठी बोलतो कारण मला मराठीतले सगळे शब्द येत आहेत, मराठीमध्ये बोलली जाणारी सगळी वाक्य येत आहेत, प्रत्येक मराठी क्रियापदाची 5 रूपं येत आहेत, आणि एक मराठी वाक्य मला 10 प्रकारात बदलता येतं, म्हणून मी मराठी बोलतो. आता ह्या 4 गोष्टी तुम्ही मराठी कुठल्याही जगातल्या माणसाला शिकवल्यात तर त्याला मराठी बोलता येत, आणि त्याला जर बोलता आलं तर माझा शोध खरा. बरोबर ना. शब्दाशोक्ती म्हणजे आता मुलाखती आपण थांबतो, पण काय आव्हान कराल एकूणच. मुळात मी इंग्रजी भाषेचा प्रचार करण्यासाठी शोध लावलेला नाही. माझं मुख्य ध्येय असं आहे की ही एवढी भाषा अवघड आहे का की आयुष्य खर्च केली तरी बोलता येत नाही. अवघड आहे रे, अवघड आहे का. आता मी जोपर्यंत जन्माला आलो ना, म्हणजे शोध लावला नाही तोपर्यंत अवघड आहे. पण आता मी तुम्हाला सांगितलं का अवघड आहे. मगाशी सांगितलं इंग्लिशमध्ये बोलण्याच्या इंग्लिशची सोयच नाही, आणि ज्या 5% लोकांना इंग्लिश बोलता येतं ते त्यांच्या टॅलेंटमुळे. व्याकरण शिकून एकाही माणसाला इंग्लिश बोलता येत नाही. म्हणून तर व्याकरण पळून प्यालेल्या 95% शिक्षकांना आयुष्यात इंग्लिश बोलता येत नाही. तरी पण मग जगाने काय केलंय, आता आपल्याला इंग्लिश बोलायला शिकवता येत नाही हे जगाने लोकांना कळू नये म्हणून त्याला मुलामा काय दिला की जे 5% लोक स्वतःच्या टॅलेंटमुळे इंग्लिश बोलतात ते ग्रामरमुळे बोलतात असं अपप्रचार केला, आणि त्याचा फटका संपूर्ण जगाला बसलेला. जग दुसऱ्या गोष्टीने विचारच करत नाहीये, कारण 5% येते म्हणजे ग्रामरमुळेच येते. मग आणखी काय, हा शोध लागलेलाच आहे असं आता लोकांचं म्हणणं आहे. ते कोकणात कुठे शोध लावलेले, बोलताना तर येतच आहे. अरे बाबा 100 पैकी 100 माणसं बोला, मी जर 100 माणसाला शिकवलं तर 100 पैकी 100 माणसं इंग्लिश बोलतील. तसे तुम्ही जगातला एकतरी माणूस दाखवा ना मला. खुद्द मी ब्रिटिश संस्था आहे त्या संस्थेला मी पत्र पाठवलं, आणि ती संस्था स्वतःला इंग्रजीचा बादशाह समजते, लीडर समजते. मी त्या संस्थेला पत्र पाठवलं आणि लिहिलं की तुम्ही मला इंग्रजांना तुम्ही मला एक माणूस असा दाखवा की ज्याला तुम्ही इंग्लिश बोलायला शिकवू शकता आणि त्याला इंग्लिश बोलता येतं. खुद्द इंग्रजांना इंग्लिश बोलायला शिकवता येत नाही, कारण त्यांना सुद्धा कशामुळे इंग्लिश बोलता येतं हे माहिती नाही, जे मी शोधून काढले. म्हणून मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं खुद्द इंग्रजांना सुद्धा माझं शिष्यत्व पत्करावं लागणार तर त्यांना कळेल. तर सध्या आपल्याला मराठी माणसाचाच फक्त फायदा असा आहे की हे जर पुस्तक त्यांनी वाचलं तर त्यांना कळणार आहे इंग्लिश कशामुळे बोलता येईल. तर ज्या 4 गोष्टीमुळे मला सांगितलं त्यांची नावं ह्या असतात पानावरती हे केलेली, नावं त्याच्यावर छापलेली, त्यामुळे कोणालाही ते तपासता येईल. मुलाखतीतून नक्कीच इंग्रजी विषयाची जी बऱ्याच जणांना भीती असते ती निश्चित दूर होऊ शकते. या पुस्तकाच्या द्वारे आपण इंग्लिशवरती प्रभुत्व मिळवू शकतो. इंग्लिशवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी लेखक आपले डॉक्टर महादेव कोकाटेंचं हे पुस्तक आहे, कोकाटे इंटरनॅशनल इंग्लिश. हे पुस्तक निश्चितच लाभदायी ठरू शकतं. आज या मुलाखतीतून आपण बरंच काही शिकण्यासारखं आहे. एक सामान्य व्यक्ती आपला वेळ त्या एका विषयासाठी देतो, इंग्रजी या विषयासाठी देतो, आणि त्यामध्ये ती व्यक्ती तपस्वी बनते.
हा एक त्याच्यामधला एक महत्त्वपूर्ण आजच्या मुलाखतीतल्या गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांनी या विषयामध्ये संशोधन केलं. या विषयाच्या संशोधनामुळे नक्कीच त्यांचे विद्यार्थी घडतील आणि जे विद्यार्थी घडून काही शिक्षकांनाही त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा एक मनीषा आहे की भविष्यात ही चळवळ उभी राहण्यासाठी ठिकठिकाणी कोकाटे क्लासेस तयार करावे, ही मनीषा त्यांनी या ठिकाणी आजच्या मुलाखतीमध्ये व्यक्त करून दाखवली. आज या निमित्तानं डॉक्टर कोकाटे यांची मुलाखती साधताना आम्हाला देखील आनंद वाटला. एवढ्या तपस्वी व्यक्तीशी आपण आज या ठिकाणी संवाद साधला. नक्कीच आपण इथे थांबतो. धन्यवाद.